गणपती म्हणून सुपारीची पूजा का करतात? तर प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणपती म्हणून सुपारीची प्रतिस्थापना करून त्याची पूजा केली जाते. असं कारण स्मृती ग्रंथात काही उल्लेख आढळलेला आहे. या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे सुपारी हे पूर्ण फळ आहे. कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेलं हे फळ आहे. प्राचीन काळी सत्ययुगात ऋषीमुनी आपल्या साधनेने देवाचे ध्यान करून त्यांना आवाहन करत असे. त्या तपश्चर्यामुळे देव प्रकट व्हायचे. मात्र कलियुगात हे शक्य नाही. मानवाला पूर्वी प्रमाणे आराधना करणे शक्य नसल्याने कुठलीही पूर्ण फळाची प्रतिष्ठापना केल्यास त्यात देवताचा वास करते असा विश्वास आहे. तांदूळ हे देवाचे अन्न असल्याने ते पवित्र मानले जाते. कुठल्याही शुभकार्य प्रसंगी पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या सुपारीला ध्यान, आवाहन, आसन, अर्घ्य, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान, पुष्पस्नान, हिरण्यस्नान स्नान या पद्धतीनं त्या सुपारीवर उपचार करून सुपारीची प्रतिस्थापना केली जाते. तसेच मंत्रोच्चाराने त्या देवताला बोलवले जाते. त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपले लाडके बाप्पा सुपारीच्या रूपात तेथे हजेरी लावतात.